हो ठीक. माझ्या सोबत असलेले माझे सहकारी जिल्हाध्यक्ष दत्ताजी काका चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळेसाहेब, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णीजी, अस्मिताताई कांबळेजी, नंदाताई लंगुडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पत्रकार बंधू, आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त होती. कारण मला येताना ऐनवेळी प्रदेशातील एक प्रमुख माझ्याकडे आले, त्यांच्यासोबत थोडासा माझा वेळ तिथे जास्त गेला, तरी सगळ्या विशेषतः पत्रकार बांधवांच्या सगळ्यांची दिलगिरी होती. आजच्या या दिवशी धाराशिव शहरामध्ये या देशाचे लाखो पत्रकार आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, तो अर्थसंकल्प तळागाळात पोहोचवायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक तालुक्यातील स्थानिक मीडिया, प्रिंट मीडिया असेल, ऑडिओ मीडिया, सगळे मीडिया, डिजिटल मीडिया आणि आपले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा बजेट तळागाळात पोहोचवण्याचं कार्य आम्ही आज मदत करतो. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक नेते, पदाधिकारी, कोणी ना कोणी प्रत्येक जिल्ह्याला प्रवास आणि आज या धाराशिव जिल्ह्यासाठी अर्थसंकल्प संकलन घेण्यासाठी वारंवार करण्यासाठी आज आज निर्मला सीतारामनजी जे देशाचं अर्थसंकल्प आहे, 50 लाख कोटी रुपयाचा हा जो बजेट निर्मला सीतारामन, या बजेटचे प्रमुख ठळक मुद्दे आपल्यासमोर मांडत आहेत, जेणेकरून आपल्या माध्यमातून या बजेटमध्ये काय आहे, ज्या आपल्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी काही या जगातील प्रमुख लोक त्यांच्या काही संमेलन करतील, जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा बजेट कसा मांडला गेला, तर काय काय आहे ते लोकांना कळालं. 50 लाख कोटीच्या या बजेटमध्ये आपण जर बघितलं तर 3 प्रोजेक्ट, एक मध्यमवर्गीयांसाठी स्वप्न जे कित्येक वर्षापासून मध्यमवर्गीय होतात त्यांना दिलासा देण्यासाठी दिलासा देणारा हा बजेट 7 लाख 12 लाखापर्यंतची सूट, 12 लाखापर्यंतच्या उत्पन्न असलेल्या व्यक्तींना जो सूट देण्यात आला. गेली कित्येक वर्षाची मागणी होती, मध्यमवर्गीयाला आम्हाला बजेटमध्ये काय मिळत नाही, आम्हाला काय मिळत नाही, टॅक्सचा फायदा बाकी इतर सगळं होतं, पण मध्यमवर्गीयांना दुर्लक्षित केलं जातं. मध्यमवर्गीयांचे भावना होती इतक्या वर्षाची. खरं तर यापूर्वीही त्या मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचं काम जे मोदी साहेबांनी केलं होतं आणि यावेळी एक अपेक्षा असली होती की 10 लाखापर्यंतची सूट मध्यमवर्गीयाला मिळेल, पण मोदी साहेबांनी लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन 12 लाखापर्यंतची सूट या बजेटमध्ये दिली. आणि या बजेटमुळं जेव्हा 12 लाख रुपयाची सूट मध्यमवर्गीयांनी मिळते, त्याची सगळ्या शक्ती वाटते, 2 पैसे माझ्याकडे जास्त येतात, त्याच्यामुळे छोटे उद्योग व्यवसाय असतील, MSME असतील, अशा गोष्टी डेव्हलप होत जातील. आणि या बजेटसाठी देशभरातील मध्यमवर्गीयांनी खूप स्वागत केलं, कारण आजपर्यंतची अपेक्षाचे काढून होतं ते पूर्ण करण्याचा बजेट आहे. आणि या बजेटच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर देशामध्ये सगळ्या इंडस्ट्री, उद्योग असेल, शेती असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, आरोग्य असेल, सगळ्या क्षेत्राला काही ना काही द्यायचं काम. आणि हे करत असताना जे फिस्कल डिफिशियंट 4.9 होतं ती ते 4.4 पर्यंत आणायचं उद्देश या बजेटमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि फिस्कल डिफिसिट कमी करत असताना, वित्तीय तूट कमी करत असताना कुठल्याही योजनेला कागदी लावलेली, कुठलंही बजेट कमी नाही केलं कोणाचंही, आणि सगळ्या विभागांना, सगळ्या क्षेत्रांना भरभरून द्यायचं काम या बजेटमध्ये केलं. त्यामुळे विकसनशील भारताचा, विकसित भारताकडे प्रवास घडवून आणणारा हा बजेट म्हणजे हा प्रभाव.
एक समृद्ध बजेट, एक बजेट मांडत असताना या देशाचा एक प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे, सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे हा बजेट आहे. जगाचा लक्ष आपल्या देशाकडे विशेषतः आपल्याला सांगायचं झालं तर 20 कोटी रुपयांचं लिमिट स्टार्टअपसाठी वाढवलं म्हणजे त्याच्या माध्यमातून स्टार्टअप सांगण्यासाठी व्यवसाय वाढतो. 20 कोटी रुपयाचं क्रेडिट लिमिट त्यांना द्यायचं शासनाने ठरवलं. आणि आपल्याला माहिती आहे की स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र म्हणजे देशाचं स्टार्टअप कॅपिटल देशात सगळ्यात जास्त स्टार्टअप इंडस्ट्री ते महाराष्ट्रात आणि या 20 कोटीपर्यंतची कर्ज देण्याचं लिमिट शासनाने निर्णय घेतला. महाराष्ट्रात जो ऑलरेडी डेव्हलप झालेला स्टार्टअप इंडस्ट्री आहे तो अजून ताकदीनं पुढे जाईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. यावेळी क्रेडिट कार्डचं लिमिट 3 लाखाचा होता तो 5 लाख करण्यात आला. तेल बियाचा प्रोटोकॉल विषय होता. तेल बियाची खरेदी आजपर्यंत 74% व्हायची. आतून इथून पुढं MSPच्या किमान हमी भावाच्या दराने या आतापर्यंत 74% तेल बिया खरेदी करायचं केंद्र शासन. पण इथून पुढे 100% तेल बियाची खरेदी हे शासन करणार आहे. तो एक मोठा निर्णय या आपल्या या बजेटमध्ये. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर 3 लाख रुपयाचं 3 लाख कोटीचं कर्ज, बिनव्याजी कर्ज हे पायाभूत सुविधेसाठी केंद्र शासनाकडे सगळ्या राज्यांनी. आणि या योजनेचं मागील 3 वर्षापासूनचा रेकॉर्ड जर तपासला तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जो कर्ज बिनव्याजी केंद्र शासन राज्याला देतो त्या देशामध्ये सगळ्यात जास्त फायदा हा आपल्या महाराष्ट्राने घेतलेला. या व्यतिरिक्त आपल्यासाठी सर्वाधिक चांगलं 200 कॅन्सर हॉस्पिटल, 200 डे केअर कॅन्सर सेंटर म्हणजे इथून पुढं शासनाच्या हॉस्पिटलमध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्या वर्षी देशभरात 200 कॅन्सर सेंटर उभं राहणार. आणि या कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून जर कॅन्सर सेंटरमध्ये उभं राहणार त्याला जे औषध लागणार आहे, आता कॅन्सरवर जगभरात खूप चांगले औषध तयार होत आहे, महागडे असल्यामुळे आपल्याकडे मिळत नाही, रुग्णांना परवडत नाही. आणि एक मोठा निर्णय मोदीजीने घेतलेला की कॅन्सरवरील सगळे औषधे हे ड्युटी फ्री करायचे, जेणेकरून 200 कॅन्सर सेंटर पहिल्या सुरू केले आणि सुरू केल्यावर त्यांना कमी दरात औषध कसे मिळतील याची व्यवस्था मोदी साहेबांनी ह्या बजेटमध्ये केली. त्यामुळे या व्यतिरिक्त मी थोडक्यात मुद्दे घेतले, सगळे मुद्दे एवढा मोठा बजेट आणि एवढा कमी वेळात सगळ्यांना सांगता येणार. पण त्यातले प्रमुख जे मी आपल्या समोर मांडत आहे, आपण सगळ्यांनी आपल्या मार्फत या महाराष्ट्र जिल्ह्यातील जनतेला हे पोचवावं अशी विनंती करतो. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर 100 असे निवडल्या देशामध्ये की त्या जिल्ह्यात कृषी क्षेत्राचं उत्पादन कमी आहे आणि त्या 100 जिल्ह्याला टार्गेट करून त्यांना आधुनिक जे विज्ञान आहे त्याची जोड असेल, त्यांना विविध योजनेचा लाभ देऊन त्या 100 जिल्ह्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल देशामध्ये त्याच्यासाठी काहीतरी आणि पायलट प्रोजेक्ट पद्धत देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये हा 100 जिल्ह्याची संख्या अजून वाढणार. जिल्ह्यासाठी काय जोडचा माझा एकदा झाल्यावर सगळ्याच पुढे बोलतो. आता एकदा केंद्राने जे देशाला दिले ते बोलतो. माननीय राणादादा सांगितलं की धाराशिव जिल्हा हा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये आकांक्षित जिल्ह्यामध्ये घेण्यासाठी आहे. आकांक्षित जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आपण आहोत, जे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणतो तर आपण. आणि त्याची मागणी राणादादांची अशी पहिले जे जिल्हे 100 जिल्हे निवडणार आहेत आणि ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये आपण असल्यामुळे नैसर्गिकरित्या ते आपल्याला मिळावं की माननीय आमच्या भाजपने ठराव केलेले आहे आणि आमचे नेते राणादादा त्यासाठी प्रयत्नशील असतील. आम्ही सगळे सहकारी त्या शक्तीने प्रयत्नशील राहू. आणि या व्यतिरिक्त युरिया उत्पादन होण्यासाठी नवीन कारखाने उभे करायचे असतील. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल आयडी देण्यात येतात. आता आपण म्हणू की डिजिटल आयडी देऊन काय उपयोग होतो, त्यावेळेस ज्यावेळी जनधन योजनेतून पहिल्यांदा आपलं खाते उघडायला सांगितलं तर आपण म्हणाले तर कशात खाते उघडायचे, का उघडायचे. पण ज्यावेळेस शेतकऱ्याला आपण PM किसान निधीच्या माध्यमातून पैसे द्यायचे, जर आपण खातेच उघडलं तर
त्यांच्या नाटकाला पैसे देऊ शकतो. ह्या काही सुरुवातीच्या स्टेजेस अशा 11 कोटी शेतकऱ्यांना ॲग्रीज बँकमधून डिजिटल आय डी देण्याचे काम या बजेटमध्ये होणार आहे. गोकुळ मिशनद्वारे देशी गोवंशाचं संवर्धन होणार आहे. महिला बाल विकास मंत्रालयासाठी 26,000 कोटीचं बजेट आहे. अशा वेगवेगळ्या म्हणजे प्रथम व्यवसाय करणाऱ्या महिला आणि SC STच्या 5 लाख लाभार्थ्यांना 2 कोटी रुपयाचं खर्च देण्यात येणार आहे. लखपती निधीसाठी 10 कोटी रुपये आणि या व्यतिरिक्त गरीब कल्याण योजना पुढील 3 वर्षात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर सेंटर उभारले असेल. 30 कोटी असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड म्हणजे परत कार्ड कशासाठी काढायचं भविष्यात त्यांना जे सोयी सुद्धा द्यायचे. आता सगळे देश आपल्या डीबीटीवर आहे तो दलाली तो बंद व्हायला लागला. कारण काहीतरी द्यायचं म्हणलं की कुठल्याला एजन्सी देवा ते टेंडर काढा मग त्यांना वाटप करा. त्याच्यापेक्षा डीबीटी द्वारे त्याच्या खात्यात पैसे भरायचा जो उपक्रम शासनाने अलीकडचे काळात अशा खूप साऱ्या योजनांसाठी ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्तरावर ठेवणं गरजेचं आहे. आणि PM विश्वकर्मामध्ये 2.24 करोड नागरिकांना लाभ देण्याचा प्रकल्प संकल्पात आहे. भारत नेट प्रकल्पांतर्गत सर्व सरकारी शाळांचा विस्तार होणार आहे. अटल इंटिग्रेटेड लॅबची निर्मिती होईल. देशामध्ये नवीन ज्या IT, IIT, IIM असे इन्स्टिट्यूट उभे झाले. पूर्वी 75 वर्ष पहिला 65 वर्षामध्ये जेवढी संख्या उभारली होते तेवढ्या ह्या 10 वर्षाच्या काळात माननीय मोदी साहेबांनी उभा करण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या 10 वर्षामध्ये बिलो पॉवर्टी लाईनची दारिद्र्य रेषाखालची जी कुटुंब संख्या आहे ती 0वर आणायचा मानस आपल्या सगळ्यांचा आहे. 100% दर्जेदार शिक्षण, 100% आरोग्य, पायाभूत असलेला एक समृद्ध भारताचा अर्थसंकल्प यावेळी माननीय मांडलेले आहे. भारताला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. आपण जर मागचं बजेट बघितलं असेल ऐकलं असेल मागच्या बजेटच्या नंतर विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळालं नाही, महाराष्ट्राला काय मिळालं त्याचा नावा केला. आणि ज्यावेळी आमच्या नेते माननीय देवेंद्रजींनी प्रेस केली की महाराष्ट्राला काय काय दिलं त्याच्यानंतर ह्यांच्यात बोलण्याचा प्रकार थांबला. आणि ह्या वेळेला बजेट जर बघितलं महाराष्ट्राला काय मिळालं नाही ही बोलण्याची संख्या खूप. कारण आताचे नवीन जो बजेट जो नवीन पायंडा मोदीजीने मांडला राज्यांचा उल्लेख खूप कमी होतो कुठल्याही राज्याचा. आणि नंतर जेव्हा 5 पेमध्ये येतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केली जातात. आता महाराष्ट्राला जर काय मिळालं आपण सगळ्यांना माहिती घ्यायचं तर आपण बघा मुंबई मेट्रोसाठी 555 कोटी, पुणे मेट्रोसाठी 611 कोटी, MUTP जे म्हणजे ट्रान्सपोर्ट सुविधा आहे मेट्रो सिटीमध्ये त्याच्यासाठी योजना आहे. त्याच्यासाठी 511 कोटी. MMR मेट्रोच्या ठिकाणी इतर प्रवासी सुविधासाठी 792 कोटी, मुंबई अहमदाबाद हायवे 4,404 कोटी, सर्व सरकार इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1,094 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोडनुसार प्रकल्प 680 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क 596 कोटी, महानदी सुधार कोटी 995 कोटी, मुळा मोठा निधी संवर्धन 294 कोटी, ऊर्जा कार्यक्षम संचालन 186 कोटी. बजेटमधून जो 50 वर्षाचा काळ झाले 50 वर्षासाठी दीड 1.5 लाख कोटीचा खर्च मिळणार आहे. त्या सगळ्यात मोठा शेअर हा महाराष्ट्राचा आहे. जो कॉटन मिशनची योजना सुरू करतो आपल्याला माहिती आहे की या देशातलं हायेस्ट कॉटन ग्रोईंग जे स्टेट आहे महाराष्ट्र. त्यामुळं या नवीन कॉटन पॉलिसीचा जे उपयोग आपल्या ढांच्याला होणार आहे. थोडक्यात काही मुद्दे जे मांडता आले तो मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. ह्याचे डिटेल प्रिंट पण मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना लिहिण्यास आवश्यक आहे. आणि एक चांगला विकसित भारताकडे नेणारा विकसित भारतापासून विकसित भारताकडे जाणारा प्रवास माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली माननीय निर्मला सीतारामनजी यांनी केलेला आहे. आणि असा हा बजेट जो सगळ्यांसाठी सर्वसमावेशक बजेट आहे असा बजेट तळागाळात पोहोचवणं आपल्या माध्यमातून धाराशिव चिंतेपर्यंत बजेटची मागणी कशासाठी कशा पद्धतीत राहील कुणी त्यात सगळ्यात जास्त लाभ घेणार आहे. लाभार्थी हा
हा प्रकार या देशामध्ये पूर्वी कधीच नव्हता. लाभार्थी मतदार यांचे एजंट होतं असेच असायचे. पण खऱ्या अर्थाने मोदींच्या काळात मोदींच्या येण्यामध्ये लाभार्थी नावाचा नवीन वर्ग देशात तयार झाला आणि त्या वर्गाला बळ द्यायचं काम, त्या वर्गाच्या पाठीशी राहायचं काम मोदीजी यांनी केले आहे. उद्योग, व्यवसाय, महिला, शिक्षण, आरोग्य, क्रीडा सगळ्याच धर्तीवर मांडलेला हा चांगला संकल्प आहे. मी माननीय मोदीजी आणि माननीय सीतारामजी मॅडम दोघांचंही सगळेजण अभिनंदन करून आभारी व्यक्त करून आपल्या सगळ्यांना आम्ही आवाज करतो की आपल्या ह्या बाबी तळागाळामध्ये आपल्याला कोणाला काही बोलायचं असेल. शेतकऱ्यांसाठी एकूण किती रकमी त्यामध्ये तरतूद केली आहे आधारभूत किमतीसाठी? MSP साठी ना, MSP साठी स्पेसिफिक आकडा नाही आहे, पण एकत्र सांगतो तुम्हाला. कारण काय होतं बजेटला खूप खोट आहे. बरोबर, तरी मी सांगतो एक माझ्याकडे पेज जास्त झाले. बिनव्याजी खर्च जो आहे ना, किसान क्रेडिटचं 3.5 नाही कागद खूप झाले माझ्याकडे. PM किसान योजनेसाठी 11 कोटीच आहे आणि 1,37,000 कोटीचं बजेट फक्त कृषी क्षेत्रासाठी. स्पेसिफिक त्याचा डायमार्केशन होतं मला खूप सांगायचं. कारण काय की प्रत्येक माझ्या बघायचं म्हणजे मी बजेट सांगायचं होतं आपल्याला अख्खे दिवस त्याच्यावर मी तुम्हाला कॉपी पण पाठवतो. अर्थसंकल्पातून आकांक्षित जिल्हा बाहेर पडण्यासाठी मदत होईल असं तुम्हाला वाटतं का? काय म्हणतात आमचा जो जिल्हा आकांक्षित आहे या बजेटमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल का? मला एक सांगायचं आहे, आजपर्यंत 75 वर्षात ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, ऍस्पिरेशनल ब्लॉक, आकांक्षित जिल्हा, आकांक्षित तालुका याचं वर्गीकरण कुणीच केलं नाही. पहिल्यांदा मोदीजींनी आकांक्षित तालुके, आकांक्षित जिल्हे शोधून काढले, आयडेंटिफाय केले, त्याचे काही नॉर्म्स आणि ह्या काही नॉर्म्स लावले, कुठल्या बाबीत आपण पिछाडी व्हावं आणि ह्या सगळ्या गोष्टींना पुढं आणण्यासाठी काय काय करावं लागेल ह्याची योजना केली आणि नुसतं तोंडी योजना केली, त्याला पैसेही द्यायचं चालू केलेलं आहे. आता माझ्या माहितीनुसार आता DPCतून पहिला लॉट ह्या योजनेसाठी पैसे द्यायला लागले आपल्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त केंद्र शासनाने पैसे द्यायला आणि ज्या नॉर्म्सच्या आपण पाठीमध्ये घालू ज्याच्यामुळं आपला जिल्हा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टहून आलेला आहे, निश्चितच हे फंडिंग आल्यावर कुठल्या बाबतीत मागावं पुढं आपण करणार आहे. आणि ज्यावेळी शेवटी हिला हे बघा 75 वर्षाचा बॅकलॉग आहे, एवढे वर्ष लागलेले. आता हे जेव्हा फंडिंग होईल त्या गोष्टीतून आपण पुढे येऊ, निश्चितच आपण ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमधून बाहेर 2021चं फंडिंग केंद्रात जाऊन मिळालेलं आहे. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट ऐकू आलं 2021चं केंद्राचं जे बजेट होतं जिल्ह्यासाठी म्हणजे अविकसित जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी 2021चं केंद्रानं अजून बजेट दिलेलं नाही. 2021 21चं बजेट जिल्हा राज्यात जिल्हा देशामध्ये प्रथम आला. जे काही खास महाराष्ट्राचं मला 2021चं माहिती नाही. 2021ला माहिती नाही तुम्हाला कसं आहे, हा बजेटचा स्वरूप हा विषय, त्यामुळे त्याची माहिती नाही, माहिती करतो. सर आतापर्यंत आम्ही ज्यावेळेस विचारात घेतलं फक्त 17 कोटी रुपये बक्षीस स्वरूपात आहे. वेगळा निधी एक्स्ट्रा निधी असं काही आलं माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार आत्ता ह्या DPC मध्ये पहिल्या लॉटमध्ये सगळ्यांचे त्याला पैसे आहेत. आत्ताच्या DPC ही परवाची झाली होती. सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ऍस्पिरेशनल ब्लॉक आणि डिस्ट्रिक्ट जे आहेत त्यांना पैसे आत्ताची माहिती घ्या. 408 कोटी रुपये गेल्या वर्षी आपल्या DPCचं बजेट होता. त्या वर्षी 358 कोटीचा आकडा सादर केला. पण एक्स्ट्रा कसे पैसे मिळाले असते? त्या DPCचा जो आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये ह्या योजनेचे पैसे जमा केले. आराखडा सोडून पैसे नाही द्यायचे, आराखड्यामध्ये समावेश आहे. मला माहिती आहे 400 कोटी 358 कोटीचा आकडा. ऐका ना, DPC संदर्भाचा जो निर्णय असेल म्हणजे आता आपण बजेटवर बोलतो, आजच्या वेळेला आपण बजेटवर बोलतो. DPC संदर्भात तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असते
तर आपले इथले सन्माननीय पालकमंत्री महोदय आमचे नेते रामदास असतील हे दोघं चर्चा करू. आजचा माझा विषय घेऊन तुम्ही दिसली माझा विषय बजेट आहे. विकसनशील देशाकडून व्यवस्थेकडे आपण जायचं असं म्हणताय, पण ह्या बजेटमध्ये ग्रामीण भागाला पूर्ण वेळेला आहे. नाही असं कसं वाटतं सांगू मला वेळ देता का? 2 मिनिटं सर त्याला जोडून ग्रामीण भागातला मुख्य शेतकरी आहे, शेतकऱ्याचा पीक विमा मिळालेला नाही. ते ऐका ना, मी परत तेच बोलतोय. तुम्ही अभ्यासक्रमाची आजचा विषय आपला बजेट. बजेटच्या संदर्भात बोला, मी जेवढी माहिती माझ्याकडे तेवढी सगळी देतो. एखादी गोष्ट तुम्ही जर सांगितली असेल तर मी तुम्हाला माहिती घेऊन तुमच्यावर पोहोचायचं काम करतो. पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर मागचा काय कल्पना करणार आजच्यापासून मागचा आणि अलीकडच्या काळातला आमच्या सरकारच्या काळात सर्वाधिक पीक विमे आमच्या काळात आहे. राणादादानंतर तो विषय खूप चांगला राज्यात चर्चेला गेला, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, टाकलेला विषय. आणि आत्ताची परिस्थिती काय आहे पीक विम्यासाठी, त्यासाठी मान्य आमदार साहेब मोदी यांचे आजचा माझ्या बजेटचा विषय येतो तो पीक विम्याचा विषय. सर एखाद्याचं उत्पन्न हा तुमचा घ्यायला विषय तुम्ही 1,37,000 कोटीचा जो बजेट शेतकऱ्यांसाठी शेतीला ग्रामीण विषय 16% जो उत्पन्न जीडीपी आहे टोटल देशाचा जीडीपी त्याच्यामध्ये कसं आहे, जे मी सगळं सांगतो पहिल्यांदाच ऐका त्याच्यामध्ये काय आहे, फक्त कृषी उत्पादित जो माल आहे पुढचं पण सांगतो त्याच्यावर फक्त प्रक्रिया उद्योगासाठी यायचं ते पण सांगतो सुरुवातीतून करतोय बाकी पण बदल व्हायला लागतो. देशामध्ये जी आपल्याकडं जो टोटल जीडीपी आहे ना, टोटल जीडीपीचा 16% जीडीपी आहे कृषी क्षेत्रात. जीडीपीवर सुद्धा बघता 46% रोजगार जो मिळतो देशामध्ये तो कृषीवर. त्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कृषी व्यवस्थेमध्ये हाच बजेट नाही, मोदी साहेब आल्यापासून मागच्या 11 वर्षाच्या बजेटमध्ये सर्वाधिक बजेट म्हणजे डिफेन्स आणि कृषी असं बजेट आजपर्यंत सगळ्यात वाढतं. आणि आताही तुम्हाला सांगतो 1,37,000 हा बजेट आहे बरोबर. थोडी पानं माझ्याकडे चर्चा झाली या ह्याच्यामध्ये 2016 ते 17 त्या काळात कृषी विकास दर 5% राहिला आहे. ही उल्लेखनीय ही हा जो रेकॉर्ड आहे हा आजपर्यंत सगळ्यात चांगला आहे. आणि कोविड सारखी महामारी जरी येऊन गेली असली आपला कृषी दर कमी झाला नाही. सगळ्यांच्या पाठीशी हा ठाम राहिलेला आहे. भरपूर विषय मी वाचून दाखवतो तुम्हाला. हां तुम्ही गडबड तुम्हाला मला एवढ्याच कामासाठी केलं आहे. शेती विशेष ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या शेतीमध्ये कृषी योजनेसाठी 100 जागा बनवल्या, डाळिंब उत्पादन वाढवण्यासाठी नवीन योजना आणली, भाजी फळांसाठी सर्वसमावेश योजना, यात FPO आणि सहकारी संस्था यांचं सहकार्य नवीन पॉलिसी आणली गेली. राष्ट्रीय मिशन ऑफ हॅबिट्स यामध्ये बजेटमध्ये 100 कोटी रुपये तरतूद केली. प्रधानमंत्री बस याची संपूर्ण कोट तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री बस सेवा स्पंदन योजना 2,465 कृषी पतपुरवठा केला. ग्रामीण समृद्धी आणि स्थैर्य कार्यक्रम ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, महिला, युवक, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपक्रम सुरू करणे या योजनेमध्ये अपेक्षित नवीन योजना आणली. हा ही संपूर्ण बऱ्यापैकी असेल. हां लागतं सर. एक काय झालेलं आहे, हा जो अर्थसंकल्प सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहात. ही योजना पहिलं काय होतं, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या होत्या. तिथे लोक होते, सभापती होते, अध्यक्ष होते. जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्यात त्याच्यामुळं तुमची जी यंत्रणा कामाला वापरायला मिळत होती ती जात नाही आणि प्रशासन हे तळागाळापर्यंत पोहोचण्याचं ही कुठलंही काम करत नाही. आता आमच्या सरकारला सुद्धा आकडेवारी मिळताना त्रास होतोय.
माहिती मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय की ते अर्थसंकल्प पोचल, परंतु ज्या काही शेतकऱ्यासाठी व्यवसायासाठी जे योजना आहे त्या अर्थसंकल्पातल्या ते पोचवण्याचं काम कोण करणार? मी मगाशी तुम्हाला म्हणलं पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला पोहोचवण्यात पहिलं का तुमच्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो, शहराच्या प्रमुख नेत्याची बैठक घेतो, त्यांनाही आज सांगतो. खरं तर हा भरपूर वेळ चालणारा विषय, कागदाचे बजेट जास्त आहे, एवढं प्रेस कॉन्फरन्स चालू शकत नाही. पण ठराविक मुद्दे मांडल्यानंतर पुढे जातो, पुढीमध्ये काय राहिले असेल ते देतो म्हणलं. म्हणून आम्ही आता काय करतोय, आजपर्यंत बजेट तळा लोकांना काय कळत होतं, हे कमी झालं, हे संस्थाने नाव झालं, त्याच्या पलीकडे बजेट कळत होतं. पहिल्यांदा बजेट तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज तुमच्या माध्यमातून तुमच्या कार्यक्रमाच्या हे बजेट एका बातमीत पुरणार नाही. सेपरेशन करून जर तुम्ही व्यवस्थित दिलं एक दिवस तर बऱ्यापैकी पोहोचू शकेल असं आम्हाला वाटतं. हां, स्पेसिफिक काय होईल थोडं सोशल मीडिया त्या पद्धतीने दिलं तर त्याचा 1, 2, 4 भाग करा, हे असं होणार नाही. सर दुसरा एक विषय, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही काय अजून पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभावी राबलेली नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना प्रभावी राबलेली नाही, अनेक लाभार्थी वंचित आहेत. निकषापासून जेवढे लाभ ज्यांनी मागणी केली आहे हो बऱ्यापैकी सगळ्यांना मिळाले. समजा समजा मिळालं नसतं, समजा असे कोण लाभार्थी असते त्याला असे कोण अर्ज केले आणि त्याला लाभ मिळाला नाही, मागणी आमदार साहेबांकडे तुम्ही गेले अर्थसंकल्पामध्ये AI स्टार्टअप आणि सायबर तरतूद नाही आहे 100% AI स्टार्टअप आणि सायबर सुरक्षा. AI स्टार्टअप मध्ये थोडं काय झालं मगाशी मला नाही आहे 2 मिनिट आहे 100% तुम्हाला जाताना मला 2 मिनिट मिळाले. सर मोदी सरकारचा 11वा अर्थसंकल्प आहे आणि मित्रा LIC 100% तरतूद आहे माझ्याकडे. काय होईल पाच जाताना तुमचा वेळ जाईल 100% तुम्हाला जाताना 2 मिनिटात जातो. मोदी सरकारचा 11वा अर्थसंकल्प होता. 10 अर्थसंकल्प जनतेसमोर मांडले नाहीत. 11वा मांडण्याचा उद्देश काय म्हणजे लोकात येऊन पत्रकार परिषद काही जेव्हा आपण नवीन शिस्त लोकांपर्यंत ते मांडायचं आजपर्यंत केले कुठं चुकले असं आपल्याला वाटलं पुढे काय लोकांना कळत राहिलं पाहिजे. कदाचित पुढच्या वर्षी वेगळं वाटले त्याच्यानंतर वेगळं काहीतरी पॅटर्न असेल. बाकी एक मुद्दा जो आहे ना आपण थोडंसं क्लिअर करून घेतलं बरोबर होईल आणि चांगलं जर आपण ट्रेस केला ग्रामीण भागासाठी काय हे डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने डिटेलमध्ये दिले त्यांना त्यांचं बजेट काहीतरी 1,77,000 कोटीच आहे आणि त्यांनी अगदी जलजीवन मिशन जे आहे जलजीवन मिशनपासून ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्याला भारत नेट प्रोजेक्ट नाव दिलं त्यांनी. इंडिया पोस्टल सर्व्हिसेसचा विषय आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक रुरल प्रॉस्पेरिटी रेझिलियन्स प्रोग्राम दिला आहे. पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इन रुरल इंडिया, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, रुरल इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रुरल वेज ग्रोथ, बरेच मुद्दे केले. ते तुम्हाला मी पाठवतो. माझी विनंती आहे की तुम्ही हा विषय रेज केला आहे तर थोडा डिटेलमध्ये जाऊन लोकांपर्यंत तुम्ही जर पोहोचू शकला की या बजेटमध्ये ग्रामीण भागासाठी नेमकं काय आहे तर खूप उपयुक्त होईल आणि आपल्याला विनंती आहे की आवर्जून आपण ते करावं. तुम्ही त्याचा बघितलं होता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ग्रामीण भागाचा समावेश असतो. आता जाताना भरपूर असे मुद्दे म्हणजे महिलांचा विषय, कृषी आहे, लघु उद्योजक आहे आणि लघु उद्योजक जे आहे सगळ्यात जास्त त्यांनाही खूप सारे आहेत. त्याचं कॉन्सल्टेशन जर केलं तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्यात जास्त प्रश्न असा आहे की प्रधानमंत्री ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं खर्चावर आधारित वैद्यनाथन अहवाल तुम्हाला लागू करू आणि पूर्ण शेतकऱ्याला श्रीमंत करू. तसं काय झालं तुम्हाला सांगू एक या देशातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चांगला रिफॉर्म जो कायदा झाला होता तो फार्मर्स अमेंडमेंट ऍक्ट. आज
पाठीमागे त्या देशात शेतकऱ्यांसाठी जो आयोगाचे सगळे मुद्दे जे होते ना स्वामीनाथन आयोगाचा तो फार्मर्स अमेंडमेंट ऍक्टमध्ये त्याची खूप तरतूद होती, बहुतांश गोष्टी आहेत. दुर्दैवाने काही राजकीय लोकांचं बघा अख्ख्या देशात कुठं नाही होत होता, आपोआप एक दोन राज्य ओळखला एवढा मोठा झाला. पण दुर्दैवाने तो कायदा आपला बदल करावा. महाराष्ट्रासारखं अवेअर असलेला स्टेट कुणीही रस्ता लावला नाही कायद्याच्या विरोधात. फक्त काँग्रेस पक्षाने आणि काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काही लोकांना घडवून एक षडयंत्र केल्यासारखं करून हा ऍक्ट बद्दल लावला. कदाचित तो ऍक्ट राहिला असता काय होतं त्या कायद्यामध्ये सगळं साधी गोष्ट, शेतकऱ्याला कुठं पाहिजे ते माल विकता यायला पाहिजे. सगळं साधी गोष्ट होती, कुठेही विकवते त्याला सुद्धा 2 पैसे मिळतात, त्याचा तो करतो. अशा कायद्याच्या पाठीमागे आपण विरोधात नव्हतो, पण मोदीजींच्या पाठीशी ठाम विरोधात जेवढ्या तात्पर्य असतात आणि का त्यांच्या राज्याचं राजकारण त्या मंडी होत्या म्हणजे एपीएमसी होते आणि शेतकरी जर एपीएमसी सोडून बाहेर माल विकायला लागला तर त्यांची जी सरंजामची एक उभारी आहे ना ती कोसळली असते. ती कोसळली की त्याचं राजकारण अडचण झालं. म्हणून मोदीजींसारख्या माणसाला आपण सगळं तात्पुरतं राहायला पाहिजे, राजकारण आलं आणि तुम्ही जे म्हणतो ते मोदीने केलं, पण मोदीने केलं. दुर्दैवाने काही राजकीय लोकांना नाही आवडलं आणि तो सर एक शेवटचा प्रश्न एक महत्वाचा आहे. मोदी सरकार येण्यापूर्वी म्हणतात की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, काय ना खाऊंगा ना खाणे भ्रष्टाचार संदर्भात एक विषय आहे. 2015ला केंद्रानं पी नोट कायदा केला, पी नोट कायदा केला भ्रष्टाचारांना संरक्षण देण्यासाठी. केंद्र सरकारनं भ्रष्टाचारांना संरक्षण देण्यासाठी पी नोट कायदा केला आणि त्या कायद्याअंतर्गत जर व्यवहार झाले तर त्याची चौकशी होत नाही. चला आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बजेटच्या संदर्भात आदरणीय आमदार दादा कल्याण सिंग साहेब, आदरणीय राणादादा, आदरणीय संताजी पाटील, रत्नाभाऊ, अस्मिताताई, गंगाताई आणि सर्व पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही पत्रकार परिषद संपली असं चहा पाण्यानंतर ही पत्रकार परिषद संपली. बाजूला काढा पुन्हा आणि कापून त्याला म्हणायचं